भगवान कृष्ण छोटा झाला आणि मला इथे ठेवू नका, नंदाच्या घराला न्या. त्यांना असं वाटलं की जेल न कसं जमेल. आई ती परडी आली तिथे फुलांची आणि त्यांच्यावरती शालू त्याच्यावरती ठेवला. ठेवल्याबरोबर उचलिला कमळापती, उचलिला कमळापती, उचलिला कमळापती, उचलिला डोक्यावर परडी घेतली वासुदेवानं. मंद मंद पाऊस पडत होता. भगवान शेषनाग उभा राहिला पाऊस लागू नये म्हणून. यमुना मातेला पूर होता. यमुना मातेला वाटलं की स्वामी चालले आणि आपल्याला दर्शन नाही. यमुना मातेने वाढायला सुरुवात केली. कृष्णाला कळलं, उजवं पाऊल यमुना मातेत टाकलं, पाणी ओसरलं. ओसरलं तर इकडे आले नंदराजाच्या घरी. मायेचा जन्म झालेला यशोदा मातेच्या इथे झोपून ठेवलेलं. त्यावेळेला भगवान श्रीकृष्णाला तिथे ठेवलं. मायेला उचललं आणि इकडे आणलं. इकडे आणल्याबरोबर बंधन पडली आणि रडायला लागली. माया करी आता धावत. देवकी मातेला अरे म्हणे मुलगी आहे, नको नको म्हणे. हिसकवली, गरगर फिरवली, आकाशामध्ये निसटली. अष्टभुजा देवी मातेचं रूप धारण केलं. अरे म्हणे मला काय मारतो, तुला मारणारा कौसाचं नंतर बघू. इकडे काय झालं, यशोदा माता गाढ झोपलेली मायेनं आणि भगवान श्रीकृष्ण तिथे खेळतोय. नंदराजाची बहीण सुनंदा आली. पूर्वजन्मामध्ये फुल तपश्चर्या केली की देवाचं दर्शन तिला घडलं पहिलं. आणि तिने देवाला बघितलं आणि देखीला आठवडा बैसला मनी, एवढं सुंदर रूप. तिचे डोळे एकदम तृप्त झाले. सजनी आज देखो नजरी
एवढा आनंद झाला तिला सुनंदाला धावत पडत सुटले. नंद घर आनंद भयो जय कन्हैया लाल की. हाथी घोडा पाल की जय कन्हैया धावत धावत गेली. नंद राजाला सांगितलं भैया लाला भयो लाला भयो. आणि म्हातारपणात मुलगा झालेला होता. आईशीच्या वरती वय गेलेलं होतं. म्हातारपणात मुलगा. आता मुलगा झाला तर एवढा आनंद. जप करत होते मंत्र जप. रत्नांच्या मोत्यांच्या माळ्यात टाकून दिल्या सुनंदाच्या गळ्यात. बातमी कशी पसरली. वाऱ्यासारखी हवेसारखी सुगंधासारखी जिकडे तिकडे. याचं वर्णन तुकोबाराय करता. ओ कृष्ण गोकुळी जिकडे तिकडे आनंदच आनंद. आकाशात किती तारे असतात थांब पत्ता नाही लागत. समुद्राची खोली किती आणि पाणी किती आहे पत्ता नाही कळत. त्याप्रमाणे गोकुळामध्ये एवढा आनंद की त्याचा अंत पार नाही. सांगो मी सांगो भगवान कृष्ण जन्माला आल्यामुळे काही मुलं जन्माला आली की आनंद होतो.
दुःख, चिंता, टेन्शन, भय सर्व सोडून गेलं. एवढा आनंद. किती आनंद. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. अभंगाच्या आनंदाचं कारण बोलण्यामध्ये सप्ता. हरी बोल. बोलण्यामध्ये सप्ता तर सप्त्यामुळे आनंद. आता उद्या बंद. हे सुखाचे प्रकार आहे. संसारात जे सुख मिळतं याला विषय सुख म्हणतात. म्हणजे फक्त 2 मिनिट 5 मिनिट सुख मिळतं संसारातलं विषय सुख. आणि भोगत्याला बर्बाद करतं आणि पाप निर्माण करतं. ऐसा कोई भोग नाही जिसके पीछे रोग नाही. याच्यापेक्षा श्रेष्ठ सुख भावजन्य सुख जे कीर्तनामध्ये मिळतं हे भावजन्य सुख आहे. तिसरं आहे आपल्याला वेळ नाही सांगायला विचारजन्य सुख. चौथा आहे समाधीजन्य सुख. आणि पाचवा आहे सर्वात श्रेष्ठ सुख आत्मसुख. सर्वात श्रेष्ठ सुख. ज्ञानाने आत्मसुखाची प्राप्ती होते. कीर्तनी केव्हा कळेल. कीर्तन केव्हा कळतं. मीपणा नसेल तर कीर्तन कळतं. मीपणा काढून कीर्तन केलं पाहिजे आणि मीपणा टाकून कीर्तन ऐकलं पाहिजे. नाही तर मन तर धोका देत. तुम्हाला आनंद केव्हा होईल. मी उपरनं सोडलं की सुटलं रे बापा एक वेळेचा. ह्याच्यातून मन आहे लबाड आहे. प्रपंच करीशी रात्र निरनिशी थकत नाही तो. ह्याच्यामध्ये कंटाळा येऊन जाईल तुम्हाला. लगेच 1.5-2 तासामध्ये कंटाळा येऊन जाईल असं मन आहे. आणि 84 लाख योनीमध्ये घुमणारं मन आहे. मग इथे आनंदाला कारण काय आहे. गोकुळामध्ये जिकडे तिकडे आनंदाचा पूर आहे. कारण काय आहे आनंदाला. एवढा आनंद गावात सप्ताह केल्यामुळे एवढा आनंद.
तर परमात्म्याची प्राप्ती होईल तर केवढा आनंद. पूर्ण सुखी असत जीवन. तुका म्हणे खातो आनंदाचे लाड. तर इकडे संपूर्ण एकदम एकमेकाच्या अंगावर दही, दूध, लोणे, तूप, पंचामृत एकमेकाच्या अंगावर टाकताय. कुत्र्यांना सजवलं, वासरांना सजवलं, हळद पाणी लावलं, तिळाचे पर्वत, मोठमोठे ताट भरून, गजरे लावून, रत्न मोत्यांच्या माळा घालून, भेट वस्तू नंदराजाच्या घरी. आनंदाला कारण काय? अभंगाचं दुसरं बोला. आनंदाचं कारण कायम आनंदी राहायचं ना. जो मनुष्य आनंदी राहतो, प्रसन्न मुख राहतो, करोडपती अब्जपती धनवान तो, त्याला मोत्याचा खजाना दान केल्यापेक्षा जास्त पुण्याची प्राप्ती. तुकोबाराय साधन सांगता आनंदी राहण्याचं. आणि गोकुळात ते करत होते साधन. कोणतं? सदा नामाचे गाती, सदा नामाचे गाती, गोपाळ कृष्ण भगवान की जय. जिकडे तिकडे आनंदी, संपूर्ण आनंदाचा आनंद. तुम्ही करता की नाही भजन? विठोबार
Thank you.
गोकुळीच्या सुखा अंतपर नाही लेखा बाळ कृष्ण नंदा भरी आनंदल्या नरनारी. तात्पर्य कीर्तनाचा नियम असा आहे, तुमचं प्रेम आहे एवढा हार्द नाही प्रेम आहे, पण कीर्तनाचा नियम आहे जेथे कीर्तन करावे तेथे अन्न न सेवावे, बुक्का लावू नये भाडा माड घालू नये गळा. हे प्रेमाचं प्रतीक आहे. पण मला आनंद केव्हा होईल बोलाण्यामध्ये, याच्यापेक्षाही जास्त आनंद हारापेक्षाही ज्या वेळेला तुम्ही परमार्थाला लागाल आणि ज्या वेळेला तुमचं जीवन एकदम आनंदी राहील आणि मनुष्य जन्मामध्ये परमात्म्याची प्राप्ती करून जन्म मरणाची जरा संपून जाईल आणि जन्म सफल होईल. ह्याच्याकरता तर मी प्रयत्न करतोय गावासाठी. माझा उद्देश नाही की मनुष्य जन्मामध्ये ह्या जन्मामध्ये मुक्त होऊन जायचं, काम बनून जाईल. आणि त्याच्याकरता साधन गोकुळामध्ये चालू होतं. कोई कहे गोविंद कोई गोपाल